आपल्या जिल्हा परिषद मतदार निवडणूक जाहीर झाल्यापासून व इंदापूर तालुक्यातील राजकीय चित्र आपण पाहत आहे. आम्ही सर्व पक्षीय म्हणजे PRP कवडे गट, राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सर्व एकत्र मिळून निवडणुकीला सामोरे जात आहे. तर आम्ही सर्व पक्षीय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक पर्याय आणि जे लोकांना तिसरा पर्याय हवा होता त्यासाठी सगळ्यांनी मिळून आम्ही सर्वांनी मिळून एक आघाडी केलेली आहे. तर त्या आघाडीला सर्व मतदार आम्हाला साथ देतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, काँग्रेस असेल, त्याचबरोबर PRPचे उमेदवार असतील, आम्ही सर्वजण या इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सोडून बऱ्यापैकी सर्वच पक्ष आम्ही आज इथे या ठिकाणी एकत्र केलेले तालुक्यामध्ये लढणारे. तरी जनतेला माझं आव्हान आहे किंवा या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीनं एक परंपरागत विरोधक असणारे लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात एक त्यांच्यातलेच माणसं बाजूला दुसऱ्या पक्षात जाऊन त्या ठिकाणी उभा आहेत. तर ह्यांची पूर्ण जी लढाई आहे ती ह्यांची नुरा कुस्ती आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं 20-25 वर्षापासून संघर्ष करणारे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने या लोकांचे विरोधक आहे. कारण आज जर बघितलं राज्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या सत्ताकारणामध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादी हे मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष आहेत आणि आज आपल्या तालुक्यामध्ये असं दाखवलं जातं की हा याचा विरोधक आहे, तो विरोधक आहे, परंतु कोणतीही तत्व यांच्याजवळ नाहीत. महिना 2 महिन्याला जर हे पक्ष बदलत असतील, महिना 2 महिन्याला जर हे आपले विचार बदलत असतील आणि आपले सवंगडी बदलत असतील तर अशा लोकांवरती जनतेने विश्वास ठेवू नये आणि खऱ्या अर्थानं या लोकांना या पर्याय जर द्यायचा असेल, कारण जनता आज तालुक्यातली जनता कुठेतरी उद्रेक करण्याच्या दृष्टिकोनात आहे किंवा बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून आज विचार करते, परंतु बदल घडत असताना हा बदल नक्की 100% बदलच घडला पाहिजे आणि आयाच माणसाला जर आपण निवडून दिलं तर त्या ठिकाणी त्यांची तत्व असतील, त्यांची कामाची पद्धत असेल, याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा बदल होणार नाही. कामातला तोच भ्रष्टाचार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्याच पद्धतीनं शिक्षण पद्धतीमध्ये असलेले गैरसोय लोकांची बघायला मिळणार आहे. त्याच पद्धतीनं घाणेरडं म्हणजे जे काही दूषित पाणी पुरवठा आहे तेच पाणी पिण्याची वेळ या लोकांवरती येणार आहे आणि जी लोक खऱ्या अर्थानं गावगाड्यातली नेते मंडळी या ठिकाणी घरकुलापासून लोकांना वंचित ठेवतात, शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवतात आणि ह्याच पद्धतीनं अशाच पद्धतीनं पुढच्या सुद्धा काळामध्ये ही लोक काम करण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज आमचे मोड बांधलेले आहे. आज आमच्या ह्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील सर्व लोक आहेत. आमच्याकडे उमेदवार सुद्धा सर्व जाती धर्मातील लोक आहेत. आज तालुक्यामध्ये कुठेतरी एखाद्या मतदारसंघामध्ये बुद्धिभेद केला जातो किंवा हा मतदारसंघ या लोकांसाठी राखीव आहे, तो मतदारसंघ त्या लोकांसाठी राखीव आहे, परंतु याचा विचार नेत्यांनी केलाय का? आज जर आपण बघितलं पळसदेव बिजवडी सारखा जिल्हा परिषद गट आहे, तो OBC साठी राखीव असताना सुद्धा त्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार दोन्ही पक्षांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर आज ओपनचा मतदारसंघ असणारा काठी लाखेवाडी जो जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये आज ओपनचा मतदारसंघ आहे, तर त्या ठिकाणी ते OBCचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सुद्धा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्हा परिषद गटासाठी आमचे नितीन शिंदे उमेदवार असतील, त्याचबरोबर हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी पंचायत समितीला आमचे अभिमान पाटील म्हणून उमेदवार असतील, ते मला वाटतं त्या ठिकाणी धनगर समाजाचे उमेदवार आहेत आणि आमचे तानाजीराव बंग काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, ते त्या ठिकाणी माळी समाजाचे उमेदवार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जातीय समतोल राखण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. आज छोट्या मोठ्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचं काम करतोय. आज आमचे शीतल सोमनाथ खानेवाले भुई समाजाचे एक उमेदवार आहेत, जे माळवाडी गणातून आम्ही त्यांना उमेदवार दिले. अशा पद्धतीनं सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. याच्याकडे सुद्धा लोकांनी आम्हाला आपल्या या माध्यमातून बघावं आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने येत्या 7 तारखेला आपण मतरूपी आशीर्वाद द्याचाल अशी आपण सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सध्या लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातून खऱ्या अर्थाने विरोधक म्हणून शिवसेना, काँग्रेस व रासप, PRP, मनसे ही आम्ही सर्वसामान्य युवक शेतकरी कुटुंबातील लोकांची आघाडी केलेली आहे आणि त्यातून सत्तेचे भाजप आणि राष्ट्रवादी या धनदांडग्या आणि सत्तेतील एकत्र असणाऱ्या लोकांच्या विरोधात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक आणि सामान्य नागरिक म्हणून आम्ही मतदारांना आवाहन करतो आणि आघाडीच्या रूपाने सामोरे जातोय. आम्हाला मतदान करावं एवढी आम्ही विनंती करतो आघाडीच्या रूपाने.